कसं करावं पाटील हाणून घ्यावत का नाही आता? हां मी ते रामायण भागवत सांगायचं माऊली भाई सगळं बंद केलं बरं का आता काय नाही ते बंद करून टाक परवडलं नाही मला रामायण परवडलं नाही भागवत परवडलं नाही मी जर भागवत केलं ना काय व्हायला माहिती का तबलीवाले पेटीवाले गायक लोक पैसे घेऊन चालले तर मला नुसते तांदूळ आणि घाऊच राहिले आणि यायचे पिसे इडे पिस उदबत्तीनं जळालेलं मेणबत्तीने चिटकलेलं बाबा कुंकू सांडलेलं हे सांडलेलं यायला माहित आहे नोटा तर अशा देत्यात एकीचा गांधीचा धोतर फाटलेलं एकीचा चष्मा उडालेला कधी तर काठीच उडालेली गांधीजीची भयानक पैसे यायचे देतात शपथ नाही खोटं नाही आता नारदाच्या गादी मी भागवत केलं ना असं मला भागवतात एकदा साडी आली नवनाथ भाऊ काय सांगत अशी साडी आली काय होत ना मी नाव ठेवलं इकडे बघा अशी साडी आली रविदाजी महाराज ती आमच्या मंडळीनं नेसली ती म्हणतं तू वाजलं काय लय दिवस झालं वाजवय महाराज साडी घातली बरं का साडी घातल्याच्या नंतर डोसक्यावर जर पदर घेतला ना तर टाचा उघड्या होऊ लागल्या आणि टाच जर झाकली तर पदर उघडा होऊ लागल्या हे तुमच्या साड्या अशा जाते काय चालू आहे आपलं सांगा विचार करून सांगा बसतो मी त्याची एकदा चहा पिऊन का होईना बसतो हो द्या तुमच्याच मनासारखं विठ्ठला तुला चॉकलेट देतो आपल्या गाडीच्या बोल नको हा बघा मग पैसे कटे दुसरं काय नाही कमी देतात मला इकडे बघ नाव काय तुमचं सुदर्शन काय सुरेंद्र भैया तुमचं मंगेश भाऊ तुमचं लग्न झालंय का तुमचं नाही तुमचं सुरेंद्र भाऊ नाही तुमचं नाही बजरंगबलीची गँग आहे का काही हा लबाड बोना तिकडं चष्म्यावाली तुमचं झालं वाटतं ना तेच झालं नाही कमाल झाली गड्या आता तुमचं त्याच्या पाठीमागच्याच तुमच्या पाठीमागच्याच नाही दाजी नाव काय आता तुम्ही मोरी माणसाच्या टोळीत या नारळ घेऊन जा नाही म्हणलं काय अवघडच आहे आता जेचे कांबळे साहेब लग्न झाले त्याचे झाले तुम्ही काय टेन्शन मध्ये तुमचं बी नाही का काय का मिळच लागा नाही लई छुपी रुस्तम माहित आपल्यात बी हेच कस काय आता कमाल झाली गडे टावर खालीच येत नाही आमच्या टोळीत नाही ना कोणी कोण आहे आज हसले बाबा लिहाचे लोक पोट भरून हसलात का नाही मग द्या 5,000 जास्त कोण नाही हे आमच्या घे लागत यायचं आता मी आशीर्वाद देतो ना आता ही मजाक नाही दादा काय नाही दादा तुम्ही ऐका बरं का दादा महाराज ही लबाड गोष्ट नाही सगळे मोबाईल वापरतात TV आहेत सगळ्याच्या घरात सगळेजण पेपर वाचितात सुशिक्षित लोक आहेत तुम्ही मजाक करू नका समाज प्रबोधनाचा विषय दादा सोलापूर नावाचा जिल्हा आहे 35 पोरं घोड्यावर बसले नवरदेवाचे कपडे घातले आणि कुठे गेले लबाड बोलत नाही मी कुठे गेले दादा कलेक्टर ऑफिसला काय गेले तिथे जाऊन काय म्हणले तिथे जाऊन आमचं लग्न लावा कलेक्टर म्हणला किती जण आहेत ते म्हणले 35 जण आहेत कलेक्टर म्हणला अगोदर मग हो द्या मग बाकीचे ज बघतो कलेक्टरच रिकामाय आता लग्नच नाही तर पाहुणे बघायला यायचे म्हणजे तरी लॉटरीच आहे आता पोरगी पसंत पडू का न पडू पोराच्या आया तर एवढ्या टेन्शन मध्ये बाबा त्यात अशा जिरूनच चालल्यात बर्फासारख्या पोरीच्या आया बघा बरं कशा खुश आहेत आणि पोराच्या आया डिप्रेशन मध्ये आहेत कुठं बी चालल्यात लिंबू आणायल्यात गंडा आणायल्यात दोरी आणायल्यात मेळ काही लाग नाही लयच अवघड झाले पोरीच्या आईला विचारलं ना तुम्हाला जावाय कसा पाहिजे आत्या तिथं बाबा हवातच उडायली बंगला पाहिजे गाडी पाहिजे नोकरी पाहिजे पण आमचे गाठ काय त्याला मायबाप नसले पाहिजे बाबू नदी ढकलून द्या त्याचे मायबाप म्हणजे रिकामे होता तुम्ही मला आता असं पोरग कुठं भेटन मी म्हणलं आहे पण पोराची एक आठ आहे गाडी बंगला इस्टेट बंगला सगळे पण पोराची एक आठ आहे काय पोरीला मायबाप नसले पाहिजे महाराज आम्ही का हिरीत उड्या हाणावत का काय आणि त्याच्या मायबापानं फुकून घ्यावात ही तुम्हाला चिंता नाही त्याची
आता आमच्या परभणीकडे बदललं बरं का. पहिल्यांदा पोरं पोरी बघायला जात होते, आता एक्सचेंज जमाना बदलला, पोरी पोरं बघायला चालले. माझ्यासारखी शिफ्ट्या गाडी करायल्यात, ड्राकलीनचे कपडे घालेल्यात, पांढरी वडणी, ग्वागल गिगल टाईट कारभार चालल्यात, कांदा लिंबू दाबून पोहे हाणाल्यात, ब्लॅक टी म्हणजे काळा चहा पेल्यात, मांडीची आडी टाकायल्यात. सांगतो नाव काय, सांगतो नाव काय, सांगतो नाव काय. ते पोरगं गेलं घाबरून, ते म्हणला मोहना वसंत, ती म्हणली मला नाही पसंत. हे सगळा कुठानाच भरलाय गडे काय गडे. आणि त्यातली त्यात बाबा ही मजाकची गोष्टी नाही. तुमच्यासारख्या शहाण्या माणसानं सोयरिकेत आता हस्तक्षेप करणं सुद्धा सोडून दिलं. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. हा, कारण लबाड एवढे पोरग 10 एकर आहे, अरे त्याला दुसऱ्याचाच बगीचा दाखविला आणि त्याचं लग्न लावून बी टाकलं. पुन्हा कशाचा जमीनच नाही त्याच्या नावानं, हानला मधल्यानच. मग चांगला तेव्हापासून देवा खरंच तेव्हापासून मिळ नाही, मधली माणसं चांगले पडेना. अवघड आहे बाबा, कुठेतरी सुधारायला हव्यात, थांबायला हव्या. लोक फसवा लय करू लागले. मग एका मित्राचं लग्न जमून गेलं. मोरे महाराज लग्न लावून दे, मोरे महाराज लग्न लावून दे. अरे मला म्हैस अगरबत्ती पेटून गेली, कुठून पेटली काय माहित. मोना झालंय दाजी आपलं. हां, संसार सुरू झालाय. आता आणा लागल्या पाठीमागं. आता मी काना व्हायलो एके दिवशी, आणा लागल्या काना आपोआप होते म्हणा. बघा त्याला कळायला कशा हसत आहेत. हां कशात महाराज म्हणलं तू लग्न नसते होत. लग्न त्याचं लावलं असतं, पण तिनं गोवाच्या पुड्या खाल्ल्या, तांबाखू खाल्ली, सगळे दात पाडून टाकले. बोचऱ्या पोराला कोणती पोरगी पसंत करीन का? नाही दिदी, कोणी करणार नाही, कोणी जावई करून घेणार नाही. मला जाय तो लग्न होणार नाही. त्याला राग आला. अशोक महाराज डेंटल कॉलेजला गेलं, नकली दात लावले, बसविले, पोरीला बघितलं, पास केली. लग्न झालं त्याचं. दुसऱ्या दिवशी मला कीर्तन होतं. मला मोरे महाराज म्हणलं बोल काय काय. कुठे म्हणला तुमचा खेळ आज? कीर्तनाला खेळ म्हणते दरिद्री काय काय. म्हणलं कुठं काय काय सांगता. हा लय अवघड आहे. गजेर शब्दाचा एवढा अर्थ खाली आणलाय आमच्या वारकऱ्यांना, बघायचंच काम नाही. विठ्ठला कीर्तनच नाही कुठं. बरं चला म्हणला घरी चहा प्यायला, तुमच्या वहिनीच्या हात. मी गोवा लग्न झालं तू म्हणला, कालच गपचिप केलं. म्हणलं तू तर बोचरा होतास ना. म्हणलं बायकोला फसिलं, नकली दात लावले, बायकोला फसिलं म्हणला. मग आम्ही दोघं हसू लागलो. हा हा ही ही हु हु, हा हा ही ही हु हु. महाराज आमच्या दोघांचं हसणं थांबलं. तिची बायको चौपट हसायला लागली मधात किचनमध्ये. हा हा ही ही हु हु. मी आलो वहिनी माया मित्रानं नकली दात लावली आणि तुम्हाला फसवलं, तुम्ही का हसता? त्या म्हणल्या मोरे महाराज याच्या तोंडात दात नाही तर माया डोक्याला केसच नाही तर बोट ठेवला खाली. लबाडीची दुनिया काय सांगता. म्हणून आता लग्न काय जमाना पोर हो. हा जोडतो तुमच्या चरणा. शेवटला मी गोष्ट सांगणार आहे ती. तुम्ही आमच्या पार्टीचे मेंबर व्हा, गळ्यात पवित्र तुळशीची माळी घाला, मायबापाची सेवा करा. तुमचं नाही जर लग्न झालं, मोरे महाराज पुढच्या वर्षी तुमची तारीखच घेणार नाही. विठ्ठला हां तुम्ही म्हणता पुढच्या वर्षी यायचं का काय तुला? आता याच वर्षी लिहून द्यायला पुढच्या वर्षी यावंच लागेल. हां जा बाबा. तुमच्या काळात तुमच्या मुलीची सोयरीक जमितानं 10 घरी तुम्ही शिदोरी टेकविली, पण लोकांनी तुमच्याकडून हुंड्याची अपेक्षा केली का नाही? केली का नाही? काळ बदलला राजीव. काळ सारखा राहत नसते. 2024 पर्यंत 34 पर्यंत मुलीचं राज्य. मी कॉलेज शिकणारं पोरग आहे. 10 वर्षे तुमचे असेच बेकार दिवस. कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कोणी योगी आदित्यनाथ, कोणी असे कोणी तसे. असं एक माणूस तयार होणार आहे ह्या 10 वर्षात. बघा तुम्ही नाही झाले बघा महाराज. आणि मी नेहमी सांगतो, इथं माझ्यासमोर मुलीची आज आहे. शिवजयंतीतून काय घ्यायचं ते हे घेऊन जा. आज शिवजयंतीतून हे घेऊन जा. आपली पोरगी श्रीमंताच्या घरात देण्यापेक्षा, व्यसनी लोकांच्या घरात देण्यापेक्षा, ज्यांनी आपली पोरगी पैशावाल्या घरात दिली आणि पैसे बघून घरात दिली, आज तुमच्या पोरगी दुःखात संसार करायला. हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. हां, ज्या घरी तुम्ही पैसे बघितले, इस्टेट बघितली, आज तुमची पोरगी दुःखात आहे. अहो पैशावाला माणूस कधी दारू पिऊन येईन, 2 एकर जमीन विकील याची गॅरंटी नाही. पण पवित्र गळ्यात तुळशीच्या माळ करायच्या, वार करायच्या घरात पोरगी द्या. खायला पंचपाकवान असू द्या, अहो बेसन भाकर आमच्या रवी महाराजाच्या घरात असू द्या, पण तुमची पोरगी समाधानानं सुखानं जीवन जगेल याची गॅरंटी आम्ही देतो तुम्हाला. काय करायचंय पैशाला? काय करायचंय महाराज?